1 किलो कांदे घेतलेले आहेत. कांदे मी मोठे घेतलेले आहेत. काळ्या पातीचं खोबरं घ्यायचं आणि पाव किलो लसूण घेतलेला आहे. कांदे आपण पातळ असे कट करून घेतलेले आहेत आणि 2 दिवस मी सुती कपड्यावर टाकून त्याला उन्हात वाळवून घेतलेले आहेत. आपले कांदे वाळलेले आहेत. आता आपण लोखंडी कढई ठेवून खोबरं भाजून घेऊया. त्यानंतर लसूण आणि त्यानंतर आपण कांद्यामध्ये 1 पळी तेल टाकून आपण कांदा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तिन्ही साहित्य आपले थंड झाले की मिक्सरचं भांडं घेऊन आपण सुरुवातीला खोबरं मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत आणि वाटलेलं खोबरं आपण एका भांड्यात काढूया. त्यानंतर लसूण आणि त्यानंतर कांदा हे तिन्ही साहित्य आपण मिक्सरला वाटून झाले की त्यामध्ये आपण एकजीव करून घेऊया. एकजीव झाल्यानंतर मी इथे लाल तिखट टाकलेले आहे. ह्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हे लाल मसाला आपण त्याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत. मध्ये आधी 2 ते 3 तासाने वरखाली करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला कांदा लसूण मसाला तयार.